फिजिक्स मधील ध्वनी हा टॉपिक आपण अभ्यासतो आहोत. त्यातला हा पार्ट 4 आहे. यामध्ये आपण बघणार आहोत की ध्वनीच्या हवेतील वेगावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत. म्हणजे ध्वनीचा जो वेग आहे त्या वेगावर परिणाम करणारे घटक नेमके कोणकोणते आहेत, त्या घटकांचा परिणाम काय होतो. म्हणजे ते जर घटक असतील तर वेग वाढतो ध्वनीचा का वेग कमी होतो, हे आपण इथे बघूया. बघा, दोन कॉलम आपण केले. एका बाजूला आपल्याला दिसतंय घटक, वेगवेगळे घटक आहे, आणि एका बाजूला आहे वेग. त्यातला सर्वात महत्वाचा पहिला घटक आहे टेम्परेचर, तापमान. जर का तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवले तर काय होतं, हा ध्वनीचा वेग 0.6 मीटर पर सेकंदने वाढतो. आपल्याला माहिती आहे, जर आपण इथे टेम्परेचर बघितलं, सपोज 0 डिग्री आहे, 0 डिग्रीला आपल्याला माहिती आहे 332 मीटर पर सेकंद हा झाला ध्वनीचा वेग. आणि जर सपोज आपण याला 25 डिग्री सेंटीग्रेडला बघितलं तर साधारणतः हा वेग जातो 346 मीटर पर सेकंद. याच्यावर आपल्याला इथे अंदाज लागतो की जसं जसं तापमान इथे 1 डिग्रीने वाढत गेलं त्या पद्धतीने हा वेग देखील काय झाला 0.6 मीटर पर सेकंदाने वाढत गेला. म्हणजे आपण इथे म्हणू शकतो की तापमान वाढतंय म्हणजेच काय होतंय, ध्वनीचा वेग देखील वाढतोय. त्यातला हा पहिला घटक आहे टेम्परेचर. टेम्परेचर 1 डिग्रीने वाढलं म्हणजेच वेग वाढतो आणि तो 0.6 मीटर पर सेकंद. त्यातला आता दुसरा घटक सर्वात महत्वाचा. बघा, हा जो चार्ट आहे आपल्याला आयोगाने यावर प्रश्न विचारलेले आहे. हे जे घटक जसं दाब असेल, तापमान असेल, आर्द्रता असेल किंवा दिशा असेल, कन्सेप्ट आपल्यासाठी महत्वाची आहे. ती कन्सेप्ट जर क्लिअर झाली तर आयोगाने कसा जरी प्रश्न विचारला आपल्याला, आपण त्याचं उत्तर सहजपणे देऊ शकतो. आता दुसरा महत्वाचा घटक तो आहे दाब, किंवा ज्याला आपण म्हणतो प्रेशर. आता हे जे प्रेशर आहे, इथे आपण जे काही हे जे उदाहरण आपण इथे बघणार आहोत ते आहे एक नॉर्मल टेम्परेचर, एक साधारण 20-22 डिग्री किंवा एक 25 डिग्री, एक असं सरासरी ॲव्हरेज जे तापमान असेल त्याला आपण म्हणूया सामान्य तापमान. मग सामान्य तापमानाला कोणताही परिणाम होत नाही. जो दाब आहे, दाब असेल, प्रेशर असेल, त्या दाबाचा ध्वनीच्या वेगावर परिणाम होत नाही. इथे आपण हे लक्षात घेऊ शकतो. एकदा MPSCने या दाबा संदर्भात आणि वेगा संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्याचप्रमाणे आपण जर पुढे बघितलं तर इथे आहे आर्द्रता, ज्याला आपण म्हणतो ह्युमिडिटी. आर्द्रता ज्याला आपण म्हणतो पाण्याची वाफ, आणि त्या वाफेचं जे काही बाष्प आहे, हे बाष्प काय असतं, वातावरणामध्ये टिकून असतं. मग हे बाष्प आहे म्हणजेच ह्युमिडिटी आहे. आणि ह्युमिडिटी कोणत्या ऋतूमध्ये असते, उन्हाळ्यामध्ये असते का, नाही. हिवाळ्यामध्ये असते का, असते. पावसाळ्यामध्ये असते का, पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वातावरणामध्ये आर्द्रता किंवा ह्युमिडिटी बघायला मिळते. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की पावसाळ्यामध्ये ह्युमिडिटीचं प्रमाण, आर्द्रतेचं प्रमाण हे सर्वाधिक असतं. हिवाळ्यामध्ये सुद्धा आर्द्रता असते. मग जो ध्वनी आहे निश्चितच त्या ध्वनीचा वेग कसा असतो, ऑटोमॅटिकली वाढलेला असतो. त्यामुळे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आर्द्रतेमुळे, याचं उदाहरण सुद्धा आपल्याला एक फेमस पॉप्युलर एक्झाम्पल सुद्धा आपल्याला माहिती आहे की जसं बऱ्याचदा आपण ऐकतो हिवाळ्यामध्ये काय होतं जनरली की रेल्वेची जी काही शिट्टी असते किंवा रेल्वेचा ज्याला आपण हॉर्न म्हणतो, म्हणजे जरी स्टेशन आपल्यापासून एक 7-8-10 किलोमीटर जरी असेल तरी हिवाळ्यामध्ये त्या रेल्वेचा हॉर्न आपल्याला व्यवस्थित मोठ्या याने ऐकायला येतो. तेच जर का आपण उन्हाळ्यामध्ये बघितलं, अनुभवलं, उन्हाळ्यामध्ये काय झालं, आर्द्रता कमी झाली, तोच हॉर्न आपल्याला काहीतरी पुसटचा किंवा नगण्य किंवा ऐकूच देखील येत नाही. हे कशामुळे झालं, हिवाळ्यामध्ये मात्र तो हॉर्न जो असतो रेल्वेचा आपल्याला जरी स्टेशन लांब असलं तरी स्पष्टपणे ऐकू येतो. त्यामागचं काय रिझन आहे की त्या वातावरणामध्ये किंवा त्या हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण आहे, पाण्याची वाफ आहे, म्हणजे थोडक्यात बाष्प आहे. रेल्वेचा हॉर्न यासाठी आपल्याला एक चांगलं उदाहरण आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो. आता त्याच पद्धतीने वाऱ्याची दिशा सुद्धा महत्वाची आहे.
त्या वाऱ्याची दिशा सुद्धा काय करते, त्या ध्वनीच्या वेगावर परिणाम करत असते. मग आता वाऱ्याची दिशा जर विरुद्ध असेल, समजा विरुद्ध म्हणजे कशी, सपोज माझा ध्वनी मी या बाजूला आहे आणि माझा ध्वनी जर असा पुढे जातोय, परंतु तिकडून जर वारा येत असेल, म्हणजे ध्वनी जर माझा समजा इकडून तिकडे जातोय आणि तिकडून जर वारा येत असेल, म्हणजे ही झाली विरुद्ध दिशा. ध्वनीची दिशा आणि वाऱ्याची दिशा ह्या दोन्ही जर एकमेकाला अपोजिट असतील तर वेग काय होणार, निश्चितच तो कमी होणार. म्हणजे इथे आपण लक्षात ठेवूया की वेग हा काय झाला, वेग इथे कमी झाला. आता त्याच पद्धतीने हे आपण बघितलं की विरुद्ध जर दिशा असेल तर आपल्या लक्षात आलं की वेग कमी होतो. पण जर आता सारखी दिशा असेल किंवा ज्याला आपण समांतर दिशा म्हणूया, तर काय होईल, निश्चितच वेग हा कसा असेल, वाढलेला असेल. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की ध्वनीचा जो वेग आहे त्या ध्वनीच्या वेगावर मग जसं तापमान आहे, दाब आहे, त्यानंतर आर्द्रता आहे, नंतर त्या वाऱ्याची दिशा आहे, वाऱ्याचा वेग आपण त्याला म्हणू शकतो, हे सर्व घटक त्यावर परिणाम करतात. त्यामध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे की प्रेशर किंवा दाब सामान्य तापमानाला त्या ध्वनीवर कोणताही परिणाम होत नाही. बघा, हिवाळ्यामध्ये रात्री अति दूरचा ध्वनी स्पष्ट आणि जोरात ऐकू येतो. याच्या मागचं रिझन काय आहे, या अगोदर आपण जसं बघितलं की आर्द्रता आहे, त्यानंतर तापमान आहे, या दोन्ही गोष्टी काय करतात, त्या ध्वनीच्या वेगावर परिणाम करतात. मग इथे आपण आकृतीच्या माध्यमातून समजून घेऊया कशा पद्धतीने. दोन आकृत्या आहेत आपल्याकडे. आकृती क्रमांक 1 आहे या बाजूला आणि या ठिकाणी आपण बघतो आहोत आकृती क्रमांक 2. आता जी आकृती क्रमांक 1 आहे, हा मधला जो पोर्शन आहे हे आहे पृथ्वी. हा जो आतला मोठा गोल आपण दाखवलाय हा आहे पृथ्वी. आणि या ठिकाणी या आकृतीमध्ये दिवस आहे. आपण असं इथे समजून घेणार आहोत की ही जी कंडिशन आहे ही दिवसासाठी आहे आणि या आकृतीमध्ये जी कंडिशन आपण डिस्कस करणार आहोत ही आहे रात्रीची कंडिशन. आता बघा, मग दिवसा काय होतंय की दिवसा हवा जी आहे पृथ्वीला लागून ही उष्ण हवा आहे, म्हणजे गरम हवा आहे. या इथे आपण दाखवलंय गरम हवा. दिवसा इकडे गरम हवा आहे, रात्री गरम हवा इथे बाहेर आहे. पृथ्वीला लागून जी हवा आहे ती गरम आहे आणि त्याच्या थोडंसं उंचीवर, कारण की उंचीवर गेल्यावर काय होतं असतं, तापमान कमी होतं. आपल्याला माहिती आहे की दर 165 मीटरला 165 मीटरला काय होतं, टेम्परेचर विल बी रिड्यूस बाय 1 डिग्री सेंटीग्रेड. दर 165 मीटर उंचीवर जर आपण गेलो आणि जर 1 किलोमीटर उंचीवर आपण गेलो तर काय होतं, टेम्परेचर 6.5 डिग्री सेंटीग्रेडने कमी होतं. म्हणजे ह्या दोन गोष्टी आहेत की टेम्परेचर, याला आपण तापमान ह्रास प्रमाण होतो. आणि याचंच उदाहरण आहे थंड हवेची ठिकाणं, जसं माथेरान असेल, म्हैसमाळ असेल, चिखलदरा असेल, पाचगणी असेल. ही जी थंड हवेची ठिकाणं आहेत तिथं कोणता दर लागू पडतो, नॉर्मल लॅप्स रेट, तापमान ह्रास प्रमाण. जसजशी आपण ही उंची गाठत जाणार तापमानामध्ये काय होत जाणार, घट होत जाणार. मग आता ही थंड हवा आहे, थोडीशी उंचीवर आपल्याला थंड हवेचं आवरण इथे बघायला मिळेल. हा सगळा जो भाग आहे तपंबरामध्ये, ही जी चर्चा आपण वातावरणाच्या थराचा जर इथे विचार केला तर तपंबराच्या खालची जे काही लेअर तपंबराच्या खालच्या बाजूला, तपंबरामध्येच ज्याला आपण ट्रोपोस्फिअर म्हणतो, त्या थराविषयी आपण इथे चर्चा करतो आहोत. मग दिवस आहे, गरम हवा याला लागून आहे आणि थंड हवा अशी वर आहे. मग याचा परिणाम काय झाला की थंड हवा आहे म्हणजेच काय, आर्द्रता आहे, ह्युमिडिटी आहे, घनता जास्त आहे. त्या थंड हवेची डेन्सिटी, घनता ही काय आहे, जास्त आहे. हा जो आहे मधोमध जी रेषा आपल्याला दिसते आहे तो आहे अभिलंब. जिकडं थंड हवा आहे त्या दिशेने ध्वनी काय होतो, प्रसारित होतो. त्याचा वेग जो आहे प्रसारित होण्याचा जास्त कुणीकडे असतो, त्या थंड हवेच्या दिशेने. की जेणेकरून आता इथं जर बघितलं तर आपण गरम हवा आपल्याला इथे दिसते, म्हणजे हा जो स्रोत आहे, सपोज इथे एखादी व्यक्ती आहे, आपण असं कन्सिडर करूया, म्हणजे इथून हा ध्वनी काय झाला, निर्माण झाला. आणि मग हिवाळ्यामध्ये काय होतं की जर दिवसा समजा ही तापलेली हवा असेल, दिवसा एवढा आवाज जाणवत नाही आपल्याला, त्यामुळे ही थंड हवा वर असल्या कारणाने ध्वनी काय झाला, त्या दिशेने प्रसारित झाला. जिकडं थंड हवा त्या दिशेने काय होतो, ध्वनी प्रसारित होतो. आता ही झाली दिवस असतानाची कंडिशन. आता जर अशाच प्रकारे आपण
रात्र असताना जर परिस्थिती बघितली तर बघा त्या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळेल, सेम त्याच पद्धतीने पृथ्वी आहे, रात्रीची कंडिशन आहे. आकृती क्रमांक 2 ती आकृती क्रमांक 1 होती, ती जी आपण स्थिती बघितली ती होती दिवसासाठी. दिवसा थंड हवा काय असते, उंचीवर असते. रात्री तीच थंड हवा काय होते, तापमान कमी झाल्याने ही सगळी जी हवा आहे आकुंचन पावते आणि अशा पद्धतीने पृथ्वीच्या जवळ म्हणजे थोडक्यात वातावरणाला लागून भूपृष्ठाला लागून तिचं एक लेयर बनतं. मग आता हिवाळ्यामध्ये रात्रीच्या वेळेस काय होतं, काय झालं की या ठिकाणी मग दाब जास्त आहे. हिवाळ्यामध्ये प्रेशर काय झालं, थंड हवा आहे, दाब जास्त आहे. थंड हवेचा दाब कसा असतो, तापमान कमी असतं आणि दाब कसा असतो, जास्त असतो. इकडे काय आहे, इकडे तापमान जास्त आहे दिवसा, मग तापमान जास्त असतं तर काय असतो, दाब कमी असतो. दोन्ही गोष्टी एकमेकाला व्यस्त राहतात. समजा आपण उन्हाळ्यामध्ये जर बघितलं, उन्हाळ्यामध्ये तापमान कसं असतं, जास्त राहतं. मग तापमान जास्त असल्यामुळे जी हवा असते तापल्यामुळे काय होतं, ते हवा विरळ होते, एक्सपान्शन पावतं आणि ती हवा अशी बाजूबाजूला जाते. हे उन्हाळ्यामध्ये घडतं. म्हणून तापमान उन्हाळ्यामध्ये जास्त तर दाब कसा असतो, कमी. म्हणूनच आपल्याला असं फॅनद्वारे किंवा या गोष्टीद्वारे हवा घ्यावी लागते. याच्या उलट जर आपण हिवाळ्याची कंडिशन अनुभवली तर हिवाळ्यामध्ये काय असतं, तापमान कसं असतं, कमी. मग तापमान कमी असल्या कारणाने लगतची जी काही हवा आहे ही संपूर्ण हवा काय होते, थंड हवा. थंड हवा वजनाने कशी राहते, जड राहते. उष्ण हवा वजनाने कशी राहते, हलकी राहते. मग ही संपूर्ण थंड हवा अशी ॲक्युमुलेट होते, जमा होते, कॉन्ट्रॅक्ट पावते, आकुंचन पावते आणि भूपृष्ठाला लागून तिचं एक आवरण बनतं. मग हिवाळ्यामध्ये तापमान कमी राहतं, दाब जास्त असतो. आपण अंगावर पांघरून जरी घेतलं तर आपल्याला गुदमरल्यासारखं होत नाही. कारण हेच जर आपण उन्हाळ्यात केलं तर आपल्याला गुदमरल्यासारखं होऊ शकतं, कारण हवेचा दाब कमी असतो, प्रेशर कमी असतं आणि हिवाळ्यामध्ये दाब काय असतो, जास्त असतो. म्हणजे थोडक्यात आर्द्रता हिवाळ्यामध्ये हवेची जास्त आहे. कुठे, पृथ्वीच्या या अशा भूपृष्ठाला लागून. म्हणजे आपण इथे बघतो आहोत की ही जी गरम हवा आहे या ठिकाणी दिवसा ती पृथ्वीला लागून होती. आता तीच गरम हवा काय झालं, रात्रीच्या वेळी अशी बाहेर गेली आणि जी थंड हवा होती, वजनाने जड हवा होती, बघा इकडे थंड हवा दिवसा कुठे होती, बाहेर होती. रात्रीच्या वेळी काय झालं, थंड हवा कुठे गेली, भूपृष्ठाला लागून एक आवरण तयार झालं. मग याचा परिणाम काय झाला बघा, हा आहे अभिलंब. आता ज्या बाजूला थंड हवा आहे, जिकडं ती थंड हवा असेल, इकडं थंड हवा वर होती म्हणजे त्या दिशेने ध्वनीचा वेग काय झाला, ध्वनी तिकडे वेगाने प्रसारित झाला. जिकडं थंड हवा आहे, आता थंड हवा पण इकडं आहे, भूपृष्ठाला लागून आहे. म्हणून काय झालं, ही जी थंड हवा आहे कोणत्या दिशेने प्रसारित झाला, ध्वनी हा इथे. तर हा इथे समजा एखादा स्रोत आहे किंवा आपण याच्यामध्येच आपण रेल्वेचं सुद्धा उदाहरण घेऊ शकतो. रेल्वेचं उदाहरण याला लागू पाडू शकतो आपण. सपोज रेल्वेचा हॉर्न या ठिकाणी जर वाजला असेल तर काय होईल, प्रचंड वेगाने तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी असा प्रसारित होईल. काय कारण असेल याच्या मागचं, आर्द्रता आहे, बाष्प आहे, ह्युमिडिटी आहे आणि थंड हवा वजनाने जड असल्या कारणाने ती काय झाली, ती पृथ्वीला लागून अशा पद्धतीचं त्याचं आवरण तयार झालं. आणि म्हणून यावरून आपण असं म्हणू शकतो काय की हिवाळ्यामध्ये रात्री म्हणजे या आकृतीमध्ये जरी ध्वनी दूर असेल तरी तो आपल्याला स्पष्ट आणि जोरात ऐकू येतो. कोणत्या कारणामुळे, कारण थंड हवेचं आवरण हे पृथ्वीला अगदी लागून असतं आणि त्यामध्ये आर्द्रता आणि बाष्प मोठ्या प्रमाणात असतं. तर अशा प्रकारे हा ध्वनीचा आपण एक परिणाम आर्द्रता किंवा बाष्पावर आधारित बघितला. बघा, फिजिक्समध्ये एक महत्त्वाची कन्सेप्ट या साऊंड टॉपिकमध्ये ती आहे डॉपलर इफेक्ट. आता डॉपलर हे एका शास्त्रज्ञाचं नाव होतं, ख्रिश्चियन डॉपलर. 1803 ते 1853 मध्ये ही कन्सेप्ट त्यांनी शोधली. आता ती कशी शोधली बघा, की नेमकं काय आहे हा इफेक्ट आहे म्हणजे नेमकं काय बघा. आपल्या दिशेने येणाऱ्या ध्वनीची तीव्रता म्हणजे जसजसा ध्वनी आपल्या दिशेने येतो तसतशी त्या ध्वनीची तीव्रता काय होत चालते, वाढत चालते. जो ध्वनी आहे जर आपल्या दिशेने येत असेल तर त्याची तीव्रता वाढते आणि जर तोच ध्वनी जसजसा आपल्यापासून दूर जात असेल त्या ध्वनीची तीव्रता काय होत चालते, कमी कमी होत चालते. बघा, दोन आकृत्या इथे आपण बघतो आहोत. परंतु रेल्वे स्टेशनवर, रेल्वे प्लॅटफॉर्मवर ज्यावेळेस आपण उभे असतो आणि जर समजा एका दिशेने ट्रेन येते
आणि ती ट्रेन ज्यावेळेस आपल्याकडे 1-2 किलोमीटर जरी अंतरावर असेल, परंतु जसजसं ती ट्रेन आपल्या दिशेने येत असते तसतसा जो हॉर्न आहे तो जर लांब असेल तर एकदम पुसटसा हलकासा हॉर्न येतो, पण जसजशी ती आपल्या दिशेने येते धाड 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 करत, तो जो ध्वनी आहे त्याची तीव्रता आपल्या दिशेने वाढत चालते. आपण समजा प्लॅटफॉर्मवर असे फिक्स उभे आहोत. आता तीच ट्रेन समजा आपल्यापासून जर लांब गेली, मग जसजशी ती लांब जाईल काय होत जाईल, ध्वनीची तीव्रता कमी कमी होत जाईल. परंतु मूळ ध्वनी त्या रेल्वेचा जो ओरिजिनल हॉर्न आहे किंवा ध्वनी आहे हा कमी जास्त होतो का? नाही. तर हा एक प्रकारचा फक्त काय आहे, भास आहे. आपल्याला हा काय होत असतो, फक्त भास होतो. ध्वनी मात्र असा काही, ध्वनीची तीव्रता मात्र कमी किंवा जास्त होत नाही. आणि यालाच म्हटलेला आहे डॉपलर इफेक्ट किंवा डॉपलरचा परिणाम. बघा, मग इथे हे आपण इथे 2 आकृत्याद्वारे इथे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. समजा हा एक असा भुंगा किंवा एक किडा आहे की जो थोडासा आवाज करतो आणि त्याला काय केलं आपण, असे असे कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहे. म्हणजे हे नॉर्मल कंडिशन आहे. ज्यावेळेस तो एकाच ठिकाणी असेल तर नॉर्मली तो असा असेल. परंतु सेकंड केस मध्ये आपण इथे बघतो आहोत, समजा ए या ठिकाणाहून तो निघाला आणि बी च्या साईडने निघतोय, तो बी च्या दिशेने तो जर मार्गक्रमण करतोय, तर इथे आपल्याला या ध्वनीची तीव्रता दर्शवणाऱ्या रेषा आपण बघतो आहोत. काय झालं इकडे की या साईडला जिकडून तो निघाला तिकडे तर मात्र नॉर्मल आहे, परंतु ज्या बाजूला तो जातोय त्या साईडला काय झालं, ध्वनीची तीव्रता दर्शवणाऱ्या ज्या कॉन्सेंट्रिक सर्कल्स आपल्याला बघायला मिळतात त्या काय झाल्या, त्या एकमेकाच्या जवळ येऊ लागल्या. त्याची तीव्रता तिथे वाढत गेली. या ठिकाणी जी व्यक्ती असेल त्याला असं वाटेल की अरे गड्या, हा ध्वनी जो माझ्या दिशेने येतो याची तीव्रता या व्यक्तीसाठी काय होत जाईल, वाढत वाढत जाईल. परंतु एक ठिकाणच्या व्यक्तीसाठी काय असेल, याची तीव्रता मात्र कशी असेल, कमी कमी होत जाईल. म्हणजे बघा, ज्या दिशेने तो ध्वनी जातो आहे आणि तो व्यक्ती जर या ठिकाणी उभा असेल बी या ठिकाणी, तर याच्यासाठी मात्र या ध्वनीची तीव्रता काय असेल, अशी वाढत वाढत जाईल. याचा एक आवाज असेल थोडासा असा, भुंगा जो आहे थोडासा त्याचा जो साऊंड आहे तो साऊंड आपल्याला इथे जाणवला. मग अशा पद्धतीचा एक्सपेरिमेंट त्याने केला होता डॉपलरने. आणि ते उदाहरण जे आहे आपण रेल्वेसाठी, रेल्वे प्लॅटफॉर्मवर ज्यावेळेस उभा असू ते चांगल्यापैकी आपल्याला तिथे प्रॅक्टिकली समजू शकतं किंवा आपण ते अनुभवलेलं आहे बऱ्याचदा. मग आता हा जो डॉपलर इफेक्ट आहे हा नेमका याचा कुठे उपयोग होतो आपल्याला, तर त्यामध्ये 1 नंबरला आहे रेल्वे वाहतुकीमध्ये. रेल्वेची दिशा आणि वेग समजून घेण्यासाठी या आपल्याला साऊंड वेव्स किंवा या डॉपलर इफेक्टचा तिथे उपयोग होतो. त्याचप्रमाणे जर वादळी वारा असेल आणि त्या वादळी वाऱ्यामध्ये त्याची दिशा मोजण्यासाठी सुद्धा आपल्याला या डॉपलरचा काय होतो, डॉपलर इफेक्टचा उपयोग होतो. आता जी रडार टेक्नॉलॉजी राहते आपल्याकडे, जे एअर स्टेशन्स असतात किंवा जे विमानतळ असतात, या ठिकाणी हे रडार तंत्रज्ञानाद्वारे काय केलं जातं की वेगवेगळे जे विमान आहे त्या याच्यावर विमानतळावर जे येणारे असतील किंवा जाणारे असतील, हे तंत्रज्ञान वापरून आपण काय करू शकतो, तिथे हे तंत्रज्ञान वापरून त्या विमानाचा येण्याची दिशा असेल किंवा जाण्याची दिशा आपल्याला कळू शकते. आता त्याच पद्धतीने इकडे हृदयातील ज्या काही रक्तवाहिन्या आहेत, ब्लड व्हेसल्स, मग त्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत त्या मधून वाहणारा जो रक्त प्रवाह आहे तो सुद्धा आपल्याला कळू शकतो की किती प्रमाणात रक्त वाहत आहे किंवा कुठे ब्लॉकेजेस आहेत, कुठे अडथळा आहे, कोणत्या ठिकाणी तो ब्लॉक झाला असेल, कुठे झडपा असतील त्या ब्लॉक झाल्या असतील किंवा डॅमेज झाल्या असतील. मग अशा प्रकारे, आणि ते जे तंत्रज्ञान आहे ते आहे इकोकार्डिओग्राम त्याला आपण म्हणतो. त्याचप्रमाणे जर उल्कापात म्हणजे उल्का वर्षा होत असेल, पृथ्वीच्या दिशेने जर उल्कापात होत असतील, उल्का येत असतील, तर हे जे डॉपलर इफेक्ट आहे यावरून सुद्धा आपण काय होऊ शकतो की जर आपल्या दिशेने येत आहे म्हणजेच निश्चित काय होईल, ध्वनीची तीव्रता काय होईल, वाढत वाढत जाईल. यावरून आपण अंदाज लावू शकतो की पृथ्वीच्या दिशेने अशी काहीतरी एखादी वस्तू येते की जेणेकरून साऊंड तिथे साऊंड वेव्हची जी काही तीव्रता आहे ती काय झाली, तिथे वाढली. तर अशा प्रकारे हा आपण बघितला डॉपलर इफेक्ट. बघा की ध्वनीची उच्चता ही डेसिबल या एककामध्ये मोजल्या जाते आणि अलेक्झांडर ग्रॅहम बेल याच्या स्मरणार्थ हे डेसिबल युनिट
आपण ते अशा पद्धतीने लिहितो, म्हणजे स्मॉल डी आहे आणि कॅपिटल बी आहे. डेसिबल मध्ये हा ध्वनी आहे तो मोजला जातो, त्याची उच्चता. आता जनरली जो आपला साधारण श्वासोच्छ्वास आहे, नॉर्मल जी काही ब्रीदिंग आहे, त्यासाठी जो साऊंड आहे त्याची उच्चता आहे 10 डेसिबल. म्हणजे तो हार्टबीट जे आहे, आपले ठोके हृदयाचे आपण म्हणूया जे पडतात किंवा जी ब्रीदिंग आपली चालू असते, तो साऊंड आहे 10 डेसिबल. आता त्याच पद्धतीने जर आपण दोन व्यक्ती अशा जवळ बसून कानामध्ये किंवा अशा कमी आवाजात बोलत असतील, ज्याला आपण कुजबुजणे म्हणतो, तर त्या कुजबुजण्याचा जो काही साऊंड असेल त्याची उच्चता असायला पाहिजे 30 डेसिबल. आणि एक साधारणपणे जे काही संभाषण असतं दोन व्यक्तीमध्ये, 1-1.5 फूट अंतरावरून किंवा 2 फुटाच्या अंतरावरून ज्यावेळेस दोन व्यक्ती बोलत असतील, ते जे संभाषण असेल त्याची डेसिबल असेल 60 डेसिबल. म्हणजे त्या ध्वनीची उच्चता असेल 60 डेसिबल. आता रस्त्यावर ज्यावेळेस आपण उभे राहतो ट्रॅफिक मध्ये वगैरे, सिग्नलवर किंवा शहरामध्ये, तर काही गाड्यांचा असा गोंगाट असतो, वाहनांचे काही हॉर्न असतात वगैरे, हे सगळं मिळून जो काही ध्वनी असतो त्या ठिकाणी, त्याची उच्चता साधारणतः आपल्याला 70 डेसिबल एवढी बघायला मिळते. आता इंडस्ट्रियल एरिया आहे, औद्योगिक क्षेत्र आहे, त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील जो ध्वनी प्रोड्यूस होतो, साऊंड प्रोड्यूस होतो, त्याची उच्चता सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळते. ती आहे 80 डेसिबल. आणि आता जे रॉकेट लॉन्च करताना किंवा मिसाईल लॉन्च करताना जो साऊंड प्रोड्यूस होतो, आपण बऱ्याचदा टेलिव्हिजनवर, टीव्हीवर बघतो की रॉकेटचं उड्डाण किंवा प्रक्षेपण करताना जो भला मोठा तिथे स्फोट घडवून आणला जातो किंवा साऊंड प्रोड्यूस केला जातो, साधारणतः त्याची आपल्याला हे असते 160 ते 90 डेसिबल. आणि त्यानंतर मग आता आपल्याला एक सुपरसोनिक आणि सबसोनिक हा सुद्धा एक वेग असतो. तो वेग म्हणजे नेमका काय असतो बघा. हा जर मोजायचा असेल तर त्यासाठी असतं मॅक नंबर, आणि 1 मॅक नंबर म्हणजेच काय, ध्वनीचा हवेतील वेग. मग हा ध्वनीचा हवेतील वेग जर आपण घेतला तो आहे 346 मीटर पर सेकंद. म्हणजे काय झाला, 1 मॅक म्हणजे नंबर्स ऑफ मॅक तेवढा तो स्पीड. जेवढे मॅक असतील त्या विमानाचा, जो सबसॉनिक किंवा सुपरसॉनिक जे विमान आहे त्यांचा वेग कसा असतो मॅक मध्ये, आणि जेवढे मॅक असतील तेवढा तो स्पीड झाला. मग हायपरसॉनिक मध्ये काय असतं की त्याचा जो वेग आहे 5 मॅक पेक्षा जास्त असतो. तर अशा प्रकारे आपण ध्वनीचं जी काही उच्चता आहे ती मोजण्यासाठी डेसिबल कोणत्या ठिकाणी किंवा किती डेसिबल असतं, आणि विमानाचा जो सुपरसॉनिक वेग असतो तो म्हणजे काय हे बघितलं.